जय. हर हर महादेव. काय एन्जॉय. मागे बघ. मेरी बाहों में. अरे एवढा मुंगत काय माझ्यावरती भाई. पहिल्या गडी का. गुड मॉर्निंग गाईज. बघ कशा माना पडतायत. Hello guys, good morning. After a very long time, we are again to some lovely place. And obviously, thumbnail वरून समजलंच आहे, but this time आपण आपल्या कारने आलोय. तर इथं झोप काढून उठलोय. मला काय कळलंय की जेव्हा मी जस्ट फोन चेक केला तर माझे ऑलरेडी व्हिडिओ शूट. तर म्हटलं वाय नॉट शूट एव्हरीवन्स व्हिडिओ 1 सेकंड. शी ओके. मैत डेड बॉडी ये है ये ऋषिता आता उठलाय झोपून, बट अभी फिर स्विचिंग करेंगे. 11:44 पर्यंत पोचचा टाइम सांगितलाय आणि आम्ही 8:17 अजून आहोत. कुठे आहोत ते सांगतो. आम्ही खालाघाटला पोचतोय आणि ऑलमोस्ट 3 hours 27 minutes अजून राईड दाखवते. लुक ॲट द व्ह्यू बस. मस्त हिरवं दाखवते, एकदम हिरवं. 11:44 या 12 पर्यंत आपण पोचू असा अंदाज तर वाटतोय मला. बट ठीक आहे, घाई तर नाही करत आहे. स्टार्टिंग पासून चालवली म्हणजे आम्ही अराउंड 10:30च्या आसपास जर्नी सुरू केली असेल. त्यानंतर तेव्हापासून जे चालवतोय ते अराउंड 4 o'clock पर्यंत मी चालवली गाडी मस्त. नंतर मला आली झोप. मग मी झोपलो. मग मी इथे झोपलो. थोड्या ब्रेकने इथे झोपलो. पण इथे जे झोपलो ना एकदम मस्त झोप आली. नर्मदा नदी आहे गाईस. हे बघा, द व्ह्यू इज सो लवली. माझ्या बायकोचं सर्वात आवडतं काम आहे की मला चंपू करून ठेवणं. चंपू नाही करत आहे, चांगले सेट करते. कसा होतास ना असा विचित्र, ते बघायला पाहिजे. काय आता आम्ही इनक्यूबला थांबलोय. इनक्यूब तर काहीतरी म्हणतच आहे. क्यूब स्टॉप फूड प्लाझा. इनक्यूब काहीतरी कंपनीचं नाव आहे, काय आठवत नाही मला. आता या फूड प्लाझा थांबलोय आणि आता 8:44 झालेत. आणि इथे समोरच CNG आहे HP चा. अरे कहना क्या चाहते हो. सॉरी, HP चा पेट्रोल पंप आहे. त्याच्या पुढे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. तिकडे हे लोक पेट्रोल भरायला गेलेत. मुन्ना बडा प्यारा मम्मी का दुलारा. थांब यांची तर वाटलं तर थांब. फिरो गोल इथेच हागले पाहिजे बाई. तोंडार 5 ही. थांब तू यायची माझ्या अंगावरती. आपसे पैसा लेके आओ 10-10 रुपया. डैडी पैसा नहीं है. बच्चों को रख लो. लेके जाओ बच्चों को रख लो काम ही करने के लिए. बस गाडीत बसून उलटी नाही केले, हे फिरून किती उलटी करेल. आमचे अण्णा ऑर्डर घेऊन येत आहेत. अण्णा
मॅम युअर मेंदू वडा युअर मेंदू वडा इज कोंबडी युअर मॅम. वळतीये. It's morning time, ma'am. Please adjust. I hope Nice. this meal is delicious. Prepared by our chef. Devendra sir. Devendra sir. सर गायब तुमचे. काय बोलतो? एवढा जोरात ओरडली ती. कोण? Mrs. सायराज. एवढ्या जोरात तर मला टीचर नाही मग हात नाही मारले अटेंडन्स साठी. क्युटी आहे पण ती. तू काय घेतले खायला? वडा. तू चेंज केला? हा. तेच इंडियन वडा म्हणलं. बोललो. माहित नाही सोड जाऊ दे आलं. अरे तिला चेंज करायला बोल ना. हे कसं नको, जाऊ दे. करतो? हा. भाई आला. भाई गाईस असं आहे का कोणाला आमच्याकडे कसं माहिती काय काय लोकांना आधीच प्रेशर येतो मला ना खाल्ल्यावरच प्रेशर येतो हो. मग आता खातो आणि मग जातो. नाही मग चहा पितो मग थोडा वेळ बसतो मग वाटलं तर जाणार तर मग हॉटेल मला जमत नाही आहे काही तसं छान आहे. मस्त. मिस्टर पा हिअर इज अ मेंदू वडा आय होप यू एन्जॉय द मील इट इज स्पेशली प्रिपेअर्ड बाय आवर शेफ फॉर यू. व्हॉट यू आमचा एक मेंबर हरून आला काय दिसते की नाही फ्रेश हा हाय तो. हा तुला नाही ना काही कॉलेज तुला जाणार ना मी तो बोलला ना मी just. बोललो बाई, मी मला खाल्ल्यावर येतो पहिला विधी तो नंतर बाकी सगळे reached उज्जैन. इट्स फायनली 12:45 आणि उज्जैनला आपण एंटर केलेलं आहे मस्त एकदम चिल मध्ये आणि उज्जैनची एंट्री झालेली आहे. फेमिलियर रस्ता परत दिसलेला आहे. लुक ॲट द हॅपी रिफ्रेशिंग फेसेस. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हर हर बाई मंदिर दिसलेलं आहे. हा तेच आहे ब्रो. बघ याच्या आईला कावळ्या बघ मंदिर. हॅलो गाइस इट्स द सेम प्लेस वन्स अगेन. उज्जैन नाव फील्स लाईक अ होम वन्स अगेन बिकॉज एव्हरी इयर इकडे येणं होतं. थर्ड टाइम परत येतं. फक्त आमचा एक मेंबर राहिला. त्याला मिस करतोय. होईल एक दिवस येईल जेव्हा पूर्ण गँग असेल बट सध्या आता मी मेजरवाले काम होतेच तर ठीक आहे. आणि सध्या आता ऑर्डर करता काम चालू आहे. सगळ्यांना भूक लागले मला झोप येते मस्त कडकवाली. त्याला पण येते. त्याला तो झोपलाच नाहीये कारण पार्थ कपल. आम्ही काय भुकेलेच असतो. आधी फोटो नंतर त्याच्यापेक्षा जास्त झोप येते. 4:40 झाली. काही ना भूक लागली आहे. काही एवढं लवकर गेली? पडल्यात. केले बघा. वन बॉटम डाऊन. तू झोपला झोपा काढतात. काय बोलायचं. हॅलो. आमचा आता नाश्ता कम जेवण वगैरे झालंय. आता बघतोय पास मिळाला तर दर्शन करून घेऊ नाहीतर मग येऊ रिटर्न आणि मग शयन आरतीसाठी वगैरे जाऊ. खूप ऊन आहे बाबा. असं वाटलं बाई पाऊस वगैरे असेल पण पाऊस तर इथे आहेच नाही. लास्ट टाइम तरी पाऊस होता इथे. आता तर पाऊस पण नाही. समोर दिसतंय मंदिर आणि पुन्हा एकदा महाकाल बाबांनी आपल्याला बोलवलं आहे. खूप दिवसापासून साईचा प्लॅन चालू होता. आपण एक दिवस तरी उज्जैन जाऊया. कुठेतरी जायला पाहिजे पण उज्जैन जाऊयाच. आणि आता फायनली परत एका वर्षात परत. एव्हरी इयर जायचा प्लॅन तसं तर बट ठीक आहे अभी उनके बुलावे के ऊपर थोडी आहे. थकान होते आणि झोप बी पाहिलेली आता मस्त वाटतं. महाकाल कॉरिडॉर आहे पूर्ण. बदक हो
फायनली आतमध्ये आलो. आम्ही पास घेतला आहे शीघ्रदर्शनाचा, कारण खूप जास्त गर्दी आहे. म्हणजे 2 तास लागतील की 3 तास लागतील ते पण माहिती नाही. म्हणून मग आम्ही म्हटलं की पास घेऊन जाऊ. क्लायमेट तर ह्याच्यासाठी केला होता अट्टाहास भाई. आणि एवढं आम्ही ट्रॅव्हल केलं आणि आता सगळे मरगळलेले होते. जसं त्यांनी पावती फाडली आणि एंटर केलं भाई, फुल एनर्जी वाटते. आणि गाईज हा बघा गाभारा. आयुष्यात आम्हाला असं नाही वाटलेलं भाई की आम्ही इथूनच डायरेक्ट एंटर होईल. लगेच इथून आम्ही एवढ्या वेळा लाईन मारून आलो, लाईनमधनं आलो इथून, आणि आता डायरेक्ट एक्झिटमधनं एंटर केलं आणि लगेच किती टाइम लागेल, काय होईल काय ना. डायरेक्ट गाभाऱ्यात समोर भाई महाकाल एवढे प्रसन्न आहेत ना. डॅम ब्रो डॅम. बिलीव्ह नाही होत आहे इकडे पुढे पुढे. लेजिट बिलीव्ह नाही होते की एवढं जवळ आम्ही आलोय. वाव भाई. गाईज हे बघा प्रसाद, बाबांचा प्रसाद मिळालेला आहे. ऋषी तिथे रडतोय खूप जास्त. हर हर महादेव. आणि हे मंदिर, हा व्ह्यू बघा. आम्ही मस्तपैकी खूप चालत आलोय आणि आता बघा, हे बघा, आता कोणाची चालायची पण इच्छा नाही आहे. एवढे कंटाळत नाही चेहरे बघा. मग रे झोप आली आहे काय. तो बघा, तो झोपलाच नाहीये. दर्शन घेऊन हा बघा, भरलंय की ह्याचे पण डोळे हे लाल झाले. हे बघा, बघ जरा इकडे. दर्शन एवढं मस्त झालंय की झोपतच नाही येणार आहे. इतकं मस्त झालं ना की आता आणखीन दुसरे कुठले मंदिर करायची इच्छाच नाही होतली. सगळे खूप दमलेत, पाय दुखायला लागलेत. काय काय आता म्हणजे काय आलोय तर बाहेर काहीतरी नवीन ट्राय करू, काय खाऊ. हे काय नाही, आयडेक्स घ्यायचंय. हिला काय तर तेलच पाहिजे, याला गोळ्या पाहिजे. मला फक्त एक बेड, पिलो आणि एसी ऑन बस. बाकी तुम्ही खाली जेवून या, खाऊन या, काही करू. अजून फिरायचंय आपल्याला का बस? गप्प बस. फिरायला आलोय. फिरा उद्या आपण राहू तो आणि बघा, फिरू. तो बघा. काय टेन्शन घेऊ नको. हा सॅटर्डे संध्याकाळी निघू मग फिरायचं तुम्हाला. संध्याकाळीच निघायचं आपल्याला. हा ती रेडी मला बोलून द्या बाई. अरे तूच म्हणतोय. सकाळी चेकआउटचा प्लॅन आहे. अरे सकाळी चेक होणार ना. की सगळं बाहेर संध्याकाळी कुठे नाही. तो म्हणतोय काय ते संध्याकाळच होणार ना निघायला. 3:30-4च होणार. हो बाई तुला काय वाटतं. सकाळी फक्त चेकआउट करायचा प्लॅन, मग त्याच्यानंतर काय चेकआउट करून घरी की दुसरीकडे कुठे? 9 वाजता. 9 वाजता सगळ्यांना उठव, मला सोडून प्लीज. मला झोपू दे. रेम कर माझ्या. हा सगळ्यात लास्ट पार्थ उठेल, सेकंड लास्ट मी उठेल. शेवटला माझ्याकडे शेवट लाड नाही. माझ्यावरती रेवाचा प्लीज रेम कर. मला बघतोय आता 2 दिवसांनी. यांचं काही ठरत नाहीये. उद्या फिरायचंय की डायरेक्ट घरी यायला निघायचंय, काही ठरत नाहीये अजून. घरी जाईपर्यंत आणखीन 4 प्लॅन बदलतील. चल बाई. का रे, कर ना धर जरासा फोन, धर जरासा. हा फोन धर. मग हे टाकलंच ना काय ती कसं करणार कॉन्टेंट. झोपणार आता नाही करणार कॉन्टेंट. कसा बनवलं घर एक्सपोज करते ना मला. कर एक्सपोज. का मग माझे तर सगळ्या व्हिडिओ मध्ये जात आहेत झोपलेले. पण मग तू काय नाही मी काय मी बनवतेस ना. यावेळी मी झोपली नाहीये. अरे मी कमी झोपली आहे.
कमी झोपली आहे मी प्लीज. पार्थला विचार, मी कमी झोपली आहे दरवेळीपेक्षा. तू प्रॉपर पण झोपलेली आहेस. तू पर वाकडा होऊन झालायस मागे, प्लस तू मिडल सीट वरती पण मस्त झोपलायस, तरी अजून अशी चालते. साडेआठच झाले यार. मग काय झालं? वर जाऊन कपडे नाही बदलणार, चड्डी नाही घालणार, तोपर्यंत लगेच खाली उतरला ना जेवायला. नाही, आपण फिरायचंय मस्त आता. फिरायचं, खायचं आणि मग नेक्स्ट एकदा टाइम ना झोपायचं. काहीच आपण बाईक राईड घेऊन येऊ. आणि हा. बाईक वर नाही म्हणजे म्हणजे आता कसं, तुम्ही 2 दिवस उठणार नाही. म्हणजे कसं माहितीये का, गुड्डू जायला कुठे पण आपण बाईक वर जाऊ शकतो. हा, आणि गाडीची गरज पार्किंग नाही. तू Parking कॉरिडॉर यांना पार्क करायलाच ठेवलं ना, जसं काय गाड्या. काय बोलेल. नेक्स्ट टाइम प्रोटोकॉल नाही होत. इकडे कारने आलोय, ते पण तिघांनी गाडी मागे पुढे चालवत आणली आहे, म्हणजे काही तासांवरती. तरी अशी हालत झाली का, तर कामाला जाऊन आले, झोप पूर्ण नाही झाली आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम एक अर्धा दिवस झोपून घ्यायचं आणि मगच निघायचं. येस, डेफिनेटली, इंडीड. हे महाकाल कॉरिडॉर आहे. हा आय गेस त्याची बॅक साईड आहे, पण आतमधून बघा खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. एक एक मूर्त्या आणि ते फाउंटेन वगैरे बघणार का, छान आहे. वाव. आता आलोय फायनली जेवायला. खूप चाललो आणि आता संपली आहे एनर्जी. ॲक्च्युली इथे काय आहे ना, जेवणाचं आपण ठाण्याला किंवा मुंबईला जे खातो ना, ते आयटम इथे नाही खायला पाहिजे. ठाण्याकडे तितकेसे चांगले नाही मिळाले. काय वाटतं? बात तो सही है. मग बात तो सही. कसं होतं सँडविच, कशी होती पावभाजी? त्यापेक्षा नॉर्मल इकडे जे चांगलं असेल ते घेऊ, ते बेटर राहील. आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही, मग अशी गेलो त्या हॉटेलमध्ये नाही गेलो. बघूया इथे कशी टेस्ट आहे. Choosing the menu, guys. At the end, I know it is going to come to me only, and I have good choices. इथे मस्तपैकी ना तडक्याचा वास वास येतो. येतोय आणि मला आता भूक लागायला लागली आहे. सेम. चलो. तीच मागूया आणि नंतर मग चलो. आम्ही जाऊन जेवून झाल्यावर थोडेसे गप्पा मारू. तुला माहिती आहे तुझी बोबडी वळतीये. आणि मग चिल मध्ये दिल उद्या सांगतो, बघतो जे काय आहे ते. तुला माहिती तुझी बोबडी वळती आज बोलताना. तू डाऊन झालायस ऑलरेडी. ओटा. गुड नाईट गाईज, एन्जॉय. गुड नाईट. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. सगळे वास येते. तो घे ना स्कार्फ, मुंडी का तोंडाखाली स्कार्फ घे. तो असं करायला रोज तुला यायला लागेल ऋषी घरी. ऋषीला फेमस करून टाकू, कायरोप्रॅक्टर. ओय बापरे. तुझ्या टाकलेल्या रील्स कोणीच नाही बघितले. ह्याने पण नाही बघितलं टायमावर. ह्याने तर काय कधी तू 10 रील पाठवतोस, त्यातला मी फक्त 2 बघतो. तो 2च बघतो. नाही, पण तो हल्ली बघतो, आपण बघतो. पुन्हा एकदा नाही ऍक्च्युली 2दा महाकाल दर्शन करून आलोय. आणि आता दुसरी घे प्यायला. पचकी एकदम मस्त आहे. आता आलो उन्हातून, तर आता लस्सी वगैरे पितोय. मजा केली, खूप मजा केली आहे. म्हणजे पूर्ण 2 लाईन असे फिरलो आणि कोणी बाहेर काढायला पण नव्हतं, त्यामुळे आरामात उभं राहून मस्त दर्शन केलंय. छान वाटलं, मजा आली. आणि आता मॅन्डेटरी आयटम दही दूध लस्सी.
नुसता एकटाच खातोय. हे आता खातोय, एकटा कुठे खातोय? हा. परत नवीन टेस्ट येईल माझा. आवऱ्या. आतापर्यंत हे असे फेस खूप असे थकलेले दमलेले होते, पायाला चटके लागले म्हणून. आणि आता बघा तेजस्वी माझा ओके. मी आता ओके झाली आहे. मी आता ओके झाली. इकडचे लोकल असेच काही ना काही बडबड करतात, आपण इग्नोर करायचं. हेलो त्यांच्या म्हणजे आपले शेअर असतील तर आपले समजणार नाही ना. आपण आपल्या कशा देऊन मोकळं व्हायचं. सिम्पल. हा ना, डायरेक्ट जीएम बोलायचं. स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. महाकाल महाराज की जय जय श्री महाकाल जय श्री महाकाल. जय श्रीराम जय श्रीराम. हर हर महादेव. आपली रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे आणि आता वाजले दुपारचे 3 आणि आपण पकडून चाला आता पण आरामात जाऊ, खाऊ पिऊ जरा. पण त्याआधी मेन कार्यक्रम करायचा आहे. बट ठीक आहे, तर बघू कुठे ते. जेवणाचा. हा येस येस. जे मिळेल ते काढत चाललंय. बायकोला फुलं काढून दिलेत, आता खायला पपई काढून दिले. अरे काय पण सांगते. काय हे कोणी काढलं? खोटं. हा गुलाब दिलाय मी काढून. पपई घेतो. आम्हाला बाबा नीवरती बसूनच बघायचंय. हायब्रिड वाला पपई आहे. मोठा करतो. पहिला हा कर, परत एकदा बोलतो. परत हा करा. आ करा जरा वेगळा. बरोबर. आता आ वाला कर. आ वाला कर. पुढा रे. बघ पुढा रे. तेवढं तुला सगळं भरतो आता. गाडीवर ठेवायला आपण हे घेतलंय. मस्त वाटत ना. जय श्री महाकाल. पार्टी टर्म झालेली आहे आता सगळे. हे बघा झोपाने मेंबर. स्लीपिंग पीपल. आपण स्लीपिंग नाही. काहीच मी सांगतो मला, राजपूत ढाबाला भाई जेवा एक नंबर जेवण आहे. स्टार्टर पासून सर्व. स्टार्टर म्हणजे सँडविच, पिझ्झा, सर्व स्नॅक्स आयटम. राजपूत ढाबा मस्त आहे. काय आहे? कसू काय तत्तू? कसू निघाला बघितलं तोतल्या? बाई, फक्त झोपायची होती. वा शेट वा. मानलं 1500 रुपये मी उगाच नाही. किती घेतो? 15,000. नाही निघालंय. दुसरं होतं माहिती. ते दुसरं काहीतरी होतं. काहीच नाही निघालंय. काय पहिला दात घासायला साईच्या दातात काहीतरी अटकलंय, ते काढण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. आमचे इथे डॉक्टर पार्थ आणि डॉक्टर देवा डेंटिस्ट जे काही. आता बघ लावून कधी निघाली. सर तुम्ही 1500 रुपये का 15,000 रुपये काय चीजचे घेता? तुम्ही तर फक्त टॉर्चच मारताय. तो माझा असिस्टंट शिकवतो, माझा आता शिकतोय आता. आहे का? मी बघ असे बोलतात, मी काय बोलू नाही शकत. हा कर जोरात. हेड सर्जन आला. पण हेड डेंटिस्ट सर्जन. हा जो सगळ्यांना हेड देतो. 100%. बोल आणि चावत त्या साईडने निघून जाऊ. भडकला रे भाई. उपाय बघ डॉक्टरांकडे. 1,500 घेतात आणि चिंगम मध्ये काम निपटवतात. काही दे बघा. आज गाडी तेरा भाई चलाएगा. मी चाललो बसली. उलटी करत जाईन, उलटी करत. पण मी नाही, मी बसली चालतो. गाडी शिका खाली करते. फिरो. सीट बेल्ट मुळे का? हा बस गाडी चालू केलेली आहे. बाबा हे बघा, मी रिस्पॉन्सिबल नाही. बघा पाय बी ठेवलेत बरोबर. गाडी चालू कर. लावले आम्ही. डोकं बुडून घेतोय.
चालू कर गाडी. जर तुला गाडी चालवता आली, चालू करता आली म्हणजे गाडी बरोबर आहे. चालू कर गाडी. गाडी स्टार्ट कर, फक्त स्टार्ट कर. हँड ब्रेक वरती कॉन्फिडन्स पाहिजे. गणपती बाप्पा जायची बॉडी. बॉडी केली मग डेड बॉडी भाई. चालू कर. अरे बाळा ब्रेक दाब, ब्रेक दाब. हा झाली. बस 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 आता उतर. हा बस बस. चालू केली ना आता उतर. चालू केलीस ना हो आता उतर गाडीत ना. मालिक बच गया मालिक. मालिक बच गया मालिक. आय फीडबॅक बघू भाई. गाडी चालू केली, रेस चालू होतं, कसं वाटतं तुला? भाई रेस तिने अशी गेलेली की डायरेक्ट पोहोचवते समोरच्या रोडला. मला वाटतं जाते ना पलीकडे घेऊन. बाप रे. रेसचं काय बोलते? रेसचं काय करू, रेसचं काय करू, रेसचं काय? मला रेसचं काय नाही, रेस सोड. गाडी न्यूट्रलला आहे आणि हँड ब्रेक वर लावलेला आहे. टायमिंग टाकते. काढला असता ना तर तो बघतो तिकडे. त्याचं काय गाडी न्यूट्रल होती भाई. गाडी न्यूट्रल होती. अरे हँड ब्रेक काढला असं तरी पण गाडी न्यूट्रलला होती. गाडी काहीच नसतं झालं. आणि त्याच्या पण काय हे नाही उतरणं वगैरे काहीच नाही. गाडी जी हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर. बघा आता ड्रायव्हर चेंज झालाय. चला 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 अरे अरे चला नाही बोललो, चला चला भाई. यांना सगळीकडे चढायची सवय लागलेली आहे. चढायची सवय लागली आहे म्हणून सगळं लपड. ए ऋषी बाळ गप मागे जायचं. पुढे बसला तर गाडीत जागा देणार नाही. नाईस कमबॅक, नाईस कमबॅक. दॅट्स वाय गाईज फ्रेंड्स ट्रिप इज मस्ट इम्पॉर्टंट. कारण की ती रिफ्रेशमेंट ब्रेक होऊन जातं. म्हणजे मी बोलणार ना तेव्हाच यांना हॉर्न होत असतो भाई. जाऊ दे चला. हल्लं ते बघ बरं. लांब जा, जवळ नको राहू. तू काय बिफोर डेट सर्व हे करून घेते काय रेकॉर्ड? मी जर गेली बिली तर कशी गेली आहे नको का दिसायला त्याच्यात. कसं त्याचं प्रोटेक्शन आहे. माझ्याला पण आहे. तुझा नाही आहे. आहे. तुला एवढी काळजी आहे ती या साईडला आहे ना. नाही मला जगायचं आहे ना bro. मग मी मरू. हा मला काय तुझा ऑप्शन होता. मी ना तरी बघीन. हे एक्सपेक्टेड नव्हतं. पार्क होते तिकडे. फर्स्ट टाइम अख्ख्या ट्रिप मध्ये आत्ता पाऊस भेटलाय आम्हाला. आत्ता एवढ्या वेळानंतर फर्स्ट टाइम आम्हाला वाटलं पाऊस असेल एकदम कडक मध्ये. उज्जैनला हाफ शर्ट, टी शर्ट आणि पॅन्ट घेऊन जाऊ. भाई घंटा काय नव्हता पाऊस. रेनकोट छत्री अशीच पडी होती बॅग मध्ये. पण आता चल ठीक आहे, इथे आला पाऊस एन्जॉय करूयात थोडस. सगळे एकदम डीम नाश्ता केला ना दाबून. सगळे एकदम डीम झालेले. हे बघ सगळे डीम मेंबर एकदम एकदम चिल मध्ये. ती बघ मागे हा चालवतोय गाडी म्हणून, नाही तर हा पण डीम झाला असता. हा मगाशी झालेला डीम ड्राईव्ह करायच्या आधी. मग आता पाऊस भेटला एकदम प्रॉपर लेवल. जरा म्हटलं गाडी पण धुतली जाईल ऑटोमॅटिक, पण तेवढं चिखल पण उडेल, बट चिलिंग होईल. बनलो ना, काय करायचं बनलो. हे जास्त चांगलं भेटलं ना म्हणून खुश आहे. जास्त चांगला दादाला भेटला म्हणून खुश आहे. आणि तो पंजाबी टाइम कोटे मत करो मैडम, जल्दी बोलो कैसे मूंग दाल. बहुत कस्टमर हे मुडा घे, मुडा घे. तो पंजाबी तडका एक घे. अरे असा विकणार का? हे घेऊ का? त्याच्या बाजूचं. हा हे असं चालवणार दुकान? हा हे पाहिजे हा एक घे. दोन घे. हा, ठीक आहे दोन घे. और बोलो. बस बस बस. या शेटच्या कानावर पडत नाहीत गोष्टी. असं देणार का? मॅडम मूग डाळ दिलीच नाही. मूग डाळ तर दिलीच नाही. एका झाली. मूग डाळ मूंग डाळ पाहिजे. हा पिनर. अरे ऑरेंज असं काय तुझ्या दुकानातलं आम्ही सांगणार का? दुकानात पहिला दिवस कॅशियर पैसे द्या. घ्या घ्या बिंदास पूर्ण घ्या. अजून काय पाहिजे मॅडम? बस फर्स्ट आणि लास्ट वाटतं. हे पण आहे. दादा असं काम केलं तुम्ही ठेवणार मला? नाही अजिबात नाही. नाही ते फक्त असे ते बोलायला. बोलले ठेवणार.
मी आज फर्स्ट डे एवढं काम केलं 1 तास 15 मिनिटात. ज्यात तुला आम्हीच सांगितलं कुठे काय ठेवलंय, केली ना काय काय ते. ज्यात आम्हीच सांगतो कुठे काय ठेवलंय. ठीक आहे करू शकतो. हो जाऊ नका हो, पैसे द्या आम्हाला. हो, नुकसान करू नका आमचं. जेवल्यानंतर पार्क चालवणार. जेवल्यावर मी मला टाइम बघणार पाहिजे जिथे जेवणार टाइम बघणार किती आहे. जेवल्यावर मी ए यार नाही यार ब्रो प्लीज, मी एक पप्पी देईन तुला. त्यापेक्षा तो असाच उतरेल. मग मी हा म्हणतो बोल मी, मग नंतर हा आणि मग मी तू चाललो जा, आपण डायरेक्ट दर्शन घेऊ महाकालचं परत. समजलं का? तू नको चालू. आणि अशा प्रकारे नेहमीसारखंच आपण आपले व्लॉग्सचं एंडिंग करायला विसरतो. आय मीन शूट करायलाच विसरून जातो, कारण आमची मजा मस्ती आणि टाइमपासच एवढा चालू असतो जी तुम्ही पाहिलं आता ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आमचा हा कॉन्टेंट रिलेटेबल वाटला असेल किंवा मजा आली असेल किंवा काहीही असेल, तुमचे फीडबॅक असो ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. पण जाण्याआधी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रील्स पण टाकतो बरं का, तेही चेक करा विजस व्लॉग इटवरती.